बघा मित्रांनो, आज आपण मसावी व लसावी हा घटक अभ्यासणार आहोत. बरं, मसावी व लसावी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर या घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतात. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक जाणून घ्यायचं. आता बेसिक जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला अवयव पाडणे, जे अवयव कसे पाडायचे हे थोडंसं आपण बघूया. काय आहे, आता समजा ही 12 ही संख्या आहे. तर 12 या संख्येचे अवयव पाडायचे म्हणजे काय करायचं, तर बघा 2 मी भाग घालवतो म्हणजे 2 गुणिले 6 बेसक 12. बरं, आता इथं 6ची पुन्हा फोड पाडायची म्हणजे 2 गुणिले, आता 6ची फोड काय होईल, पुन्हा 2 भाग जातोय का बघा, बेत्रिक 6. बरं, आता शेवटचं घटक आहे 3ची फोड पडते का, नाही. म्हणून याचे फायनल अवयव काय आले, 2 गुणिले 2 गुणिले 3. समजा आता इथं 18 आहे, या 18चे मला अवयव पाडायचे आहेत म्हणजे मी 2 भाग घालवतो, 2 9 18. बरं, शेवटचा घटक आहे 9, पुन्हा 9ची फोड पाडा, 2 गुणिले 9 म्हणजेच 3 गुणिले 3 3 त्रिक 9. म्हणजे याचे फायनल अवयव काय झाले, 2 गुणिले 3 गुणिले 3. आता 20ची मला फोड पाडायची म्हणजे 2 गुणिले 2 आहे 20. बरं, इथं आता पुन्हा 10ची फोड मला पाडायची म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 5. म्हणजे याचे फायनल अवयव काय झाले, 2 गुणिले 2 गुणिले 5. तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे, मला याचे अवयव पाडायचे, बरोबर. बरं, आता याचा आपल्याला वापर करून मसावी व लसावी काढायचं. आता मसावी व लसावी काढण्याच्या अनेक पद्धती, तर त्याच्यातली ही अवयव पद्धत मी प्रेफर करतो, ती ही पद्धत. कारण थोडीशी ही जी टेबल पद्धत असते ही अशी उभी देऊन, ही कधी कधी असं करावं लागतं, कधी असं करावं लागतं. मग इथं तुम्ही कन्फ्यूज होता आणि उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, बरोबर. बघा, मग आता याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण बघू मसावी म्हणजे काय बघू. बघा, मसावी म्हणजे काय बघू. मसावीचं लॉंग फॉर्म आहे महत्तम सामाजिक विभाज्य. म्हणजे काय, तर बघा पुन्हा सांगतो बघा, महत्तम सामायिक विभाजक. इथं मी लिहितो महत्तम सामाजिक विभाजक. आणि लसावी बघा, लसावी. लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. इथं 2 गोष्टी आहेत, इथं शेवटी आहे विभाजक, इथं शेवटी आहे विभाज्य. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं मसावी महत्तम म्हणजे मोठा जरी दिलं तरीही याची किंमत लहान येते, त्याचं कारण मी सांगतो. आणि इथं लसावी म्हणजे इथं लघुत्तम जरी दिलं तर ही याची किंमत मोठी असते. का, कारण हा विभाजक आहे. विभाजक याचा अर्थ काय, तर याला कशानं म्हणजे सर्वात येणारा लहान अशी संख्या की ज्यानं त्याला भाग जातो. आणि विभाज्य म्हणजे अशी कोणती संख्या की जिला यांनी भाग जातो. आपण जेव्हा मसावी लसावी काढू तेव्हा हे तुम्हाला जास्त क्लिअर होईल, ठीक आहे. तर याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट, आता हे काढत असताना आपण काय करायचं, इथं संख्या दिलेल्या आहेत 12 18 आणि 20, ठीक आहे. पहिलं काम काय करायचं, यांचे अवयव पाडून घ्यायचे. पहिला बघा 12चे अवयव मी पाडतो, 2 गुणिले 6, पुन्हा 6ची फोड होते काय, 2 गुणिले 2 गुणिले 3. हे काय झाले, 12चे अवयव झाले. इथं 18ची फोड काय होते, 2 गुणिले 9. पुन्हा 9ची फोड काय होणार आहे, 2 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजे मला फायनल जे अवयव आहेत शेवटचे ते अवयवच पाहिजेत. पुन्हा इथं 20ची फोड बघा, 20ची फोड म्हणजे 2 गुणिले 10, पुन्हा 10ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 5. हे झाले फायनल अवयव. मग मी आता विचार करताना फक्त या फायनल अवयवांचाच विचार करतो, शेवटच्या अवयवांचा, बरोबर. बरं, आता मला मसावी काढायचं असेल, मला काय काढायचं आहे, मसावी काढायचं. मग मसावी काढत असताना मी काय करणार, यातले जे सामायिक अवयव आहेत, सामायिक अवयव म्हणजे काय, जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांमध्ये ते अवयव पाहिजेत, त्या अवयवांचा गुणाकार करणार. आणि लसावी बघा, आणि लसावी म्हणजे काय, तर सामायिक पण पाहिजेत आणि असामायिक पण पाहिजे. या दोन्ही अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो, लसावी असतो. बरं, बघू आपण आता बघा इथं काय म्हटलं आहे, मसावी.
सामायिक अवयव मला पाहिजे. सामायिक म्हणजे सर्वांच्यामध्ये. बरं, हे दोन बघा, हे दोन इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हे दोन सामायिक आहे म्हणून मी इथं काय लिहिलं 2. बरं, इथं 2 आहे, 2 कुठे आहेत का? इथं आहे, पण या दोन्हीमध्ये आहे, तिन्हीमध्ये आहे का? नाही. सामायिक याचा अर्थ सर्व संख्यांमध्ये पाहिजे, नाही. मग हे पण 2 नाही. बरं, हे 3 घेतलं या दोघांमध्ये, इथं आहे का? नाही. म्हणजे काय झालं, इथं फक्त 2, इथं फक्त 2 ही संख्या काय झाली? सामायिक आहे. म्हणजे 2 हा अवयव काय झाला? सामायिक आहे. म्हणून मला मसावी काय मिळाला? 2 मिळाला. मला मसावी काय मिळाला? 2 मिळाला. आता लसावी म्हणजे काय? सामायिक पण पाहिजेत आणि असामायिक पण पाहिजे. एकच मिनिट बघा, लसावी म्हणजे काय? सामायिकही पाहिजे आणि असामायिकही. बरं, आधी आपण सामायिक काढलो काय? बघा, हे जे 2 आहे, हे 2 2 2, हे 2 सामायिकमध्ये. आता असामायिक म्हणजे काय? तर 2 मध्ये असेल तर ही एकदा घ्यायचं. उदाहरणार्थ इथं 2 आहे, इथं 2 आहे, हे सामायिक नाही, पण 2 मध्ये सामायिक आहे म्हणून मी ते एकदाच घेतो. पुन्हा 3 बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे या दोघांच्या बदली मी एकदाच 3 घेतो. आता राहिलेले पण घ्यायचं, म्हणजे हे 3 राहिलं, हे 5 राहिलं, हे 3 घ्यायचं, हे 5 घ्यायचं, आणि या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे? लसावी. म्हणजे 2 2 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 60, 60 त्रिक 180. म्हणजे लसावी किती मिळाला? 180. आता इथं बघा, मगाशी मी काय सांगत होतो तुम्हाला, बघा इथं संख्या आहेत बघा 12, 18 आणि 20, बरोबर. यांचा मला मसावी मिळाला 2 आणि लसावी मिळाला 180. इथं काय असतं? मसावी 2 याचा अर्थ या 2ने सगळ्यांना भाग जातो. मसावी याचा अर्थ काय? या 2ने सगळ्यांना भाग जातो. आणि लसावी याचा अर्थ काय? या सर्व संख्यांनी याला भाग जातो, या सर्व संख्यांनी याला भाग जातो. म्हणून मसावीमध्ये बघा, म्हणून मसावीमध्ये मी लॉंग फॉर्म सांगताना वीचा काय सांगितला आहे? विभाजक. बघा, विभाजक का? कारण हा विभाजक आहे. विभाजक म्हणजे काय? याला सगळ्यांना हा भाग जाणारा, आणि हा लसावीमध्ये हा विभाज्य आहे. हा विभाज्य याचा अर्थ काय? या सर्व संख्यांनी याला भाग जाणार. समजलं? ठीक. आपल्याला काही इतकं डीप जायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मसावी हा लहान असतो आणि लसावी हा मोठा असतो. जरी म म्हणजे मोठा म्हणून ल म्हणजे लसावी आलं तरी. पुढं इथं काय म्हटलं बघा, आता एकच मिनटं बघा, 16, 32, 36, 48 आणि 56. 16, 32, 36, 48 आणि 56 यांचा मसावी पण काढायचा आणि लसावी पण काढायचा. पहिलं काम आपण काय करूया? पहिलं काम आपण अवयव पाहू. बघा, काय आला? 16. 16चे अवयव 2 गुणिले 8. पुन्हा 8चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 4. पुन्हा 4ची फोड पाडतो, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बरं, शेवटी एकदा कन्फर्म काय करायचं? या सगळ्यांचा गुणाकार इथं 16 आला पाहिजे, बरोबर. मग ते अवयव आपले बरोबर आहेत असं समजायचं. बघा, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, म्हणजे ओके आहे. पुन्हा 32. 32 म्हटलं की पुन्हा फोड पडायची, 2 गुणिले 16. पुन्हा 2 गुणिले 16 म्हणजे 16ची फोड 2 गुणिले 8. पुन्हा 8ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 42. पुन्हा 4ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 3 4, 2 3 4 5. आता पुन्हा यांचा गुणाकार येतो का बघा? 32, 2 4, 4 2 8, 8 16, 16 2 32. बरोबर. आता इथं काय राहिलं? 16 झालं 32, 36. आणि जे फायनल अवयव आहे त्यांना थोडंसं अंडरलाईन करायचं म्हणजे आपल्या लक्षात. 36ची फोड बघा, 2 गुणिले 18, 18 2 36. पुन्हा 18ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 9. पुन्हा 9ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 3 त्रिक 9. आता या 3ची फोड पडतायत का? नाही. पुन्हा एकदा कन्फर्म करा, 2 2 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, म्हणजे हे याचे फायनल अवयव आले. 36 नंतर आले 48. 48चे फायनल अवयव बघा, 2 गुणिले 2 2 4, 2 4, म्हणजे 24 2 48. 24ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 12, 12 2 24. पुन्हा 12ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6. 6ची फोड बघा 2, इथं मी खाली लिहितो, 2 गुणिले 2 गुणिले 2.
6ची फोड 2 गुणिले 3 म्हणजे 48ची फोड फायनल आली. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 3 48. पुन्हा 56ची आपल्याला आता फोड पडायला. 56 म्हणजे काय? 2 2 4 2 8 16. बरं 2 गुणिले 2 1 2 2 4 8 म्हणजे 14 2 28. 1 2 राहिले इथं. 2 गुणिले 14. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. बघा 2 2 4 4 2 8 8 7 56. म्हणजे हे याचे काय झाले? फायनल अवयव झाले. हां मग आता काय होईल? यांचा मला लसावी काढायचा. बघा सॉरी यांचा पहिला आपण मसावी काढू. यांचा पहिला काय काढू? मसावी काढू आणि पुन्हा मग यांचा लसावी काढू. ठीक आहे. मसावी म्हणजे काय? आता सारखे म्हणजे सामायिक असणारे अवयव म्हणजे सगळ्यात पाहिजे फायनल अवयवांमध्ये सगळ्यात असणार. इथं बघा 2 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे. ठीक आहे मसावीत 2 आलं. आणखी काय आहे का बघा? 2 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे. इथं 2 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे. दोन दोन नाही हे इथं राहिले की 36चे आपण घेतले नाहीत ना. हां म्हणजे इथं बघा 2 आहे 2 आहे 2 नाही. मग एकाच जरी नसेल तरी सोडायचं. पुढचं 2 नाही म्हणजे याचा मसावी काय आला? सामायिक अवयव 2च आले. याचा मसावी आला 4. आता लसावी बघू आपण. हां आता हे 2 गुणिले 2 हे तर सामायिक अवयव आहेच. आता असामायिक काय काय आहेत बघा? 2 इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे म्हणजे हे सुद्धा मी 2 घेतो. पुन्हा इथं 2 इथं 2 इथं 2 म्हणजे हे 2 घेतो. हां पुढं बरं याचं झालं. आता इथं 2 मग हा एकच आहे म्हणून हा पण 2 घेतो. बरं 3 इथं 3 इथं 3 3 घेतला. पुन्हा हा 3 घेतला. पुन्हा हा 7 घेतला. मग 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 त्रिक 32 इथंपर्यंत 32 आणि पुन्हा 32 गुणिले आता 3 त्रिक 9 9 7 63 म्हणजे 32 गुणिले 63 2016. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करा किती येतं उत्तर? 2016. म्हणून याचा लसावी किती असेल? 2016. बरं ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला मसावी व लसावी काढता येतो. आता थोडंसं तुम्हाला हे आता अवघड वाटेल पण काय आहे नंतर एकदा हातात संख्या बसल्या आणि त्याचे अवयव आपल्याला बऱ्यापैकी जर कळाले तर हे मधलं सगळं तुम्ही विसरताय. डायरेक्ट आपण अवयव पाडू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 23 व 83 यांचा मसावी किती? आता हा तुमच्यासाठी काय असेल? होमवर्क. ओके. आता मसावी लसावी मी सांगितलेला. पुढचा प्रश्न बघा 9 व 10 या सहमूळ संख्यांचा मसावी व लसावी. बरं पहिली गोष्ट संख्याज्ञानमध्ये आपलं झालेलं आहे. या काय आहेत? सहमूळ. सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो? सहमूळ संख्यांचा मसावी मी काय म्हटलं? सहमूळ संख्यांचा मसावी हा काय असतो? नेहमी 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी हा काय असतो? 1 असतो. म्हणून याचा मसावी किती आला? 1 आला. बरं आता सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो? नेहमी त्या संख्यांचा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. म्हणजे किती आहेत संख्या? 9 गुणिले 10 9 10 90 म्हणून त्यांचा लसावी किती असेल? 90. सोपा आहे. ठीक आहे. पुढं काय म्हटलं बघा 12 व 13 या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी व लसावी किती? सेम बघा मसावी दोन्ही सहमूळ संख्या आहेत म्हणून मसावी 1 येणार आणि सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 12 गुणिले 13 किती येणार? 12 12 44 असेल ते 12 म्हणजे 156. कॅल्क्युलेशन थोडंसं आपण फास्ट केलं पाहिजे. हां पुढं आता इथं काय म्हटलं बघा 10 व 11 या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी हा मसावीच्या किती पट असा प्रश्न बघा. मग काय केलं आपण? पहिला काय करणार? दोघांचाही लसावी आणि मसावी आपण काढून घेऊ.
बरं, पहिला मसावी काढू. एकच मिनिट. मसावी काढू. बघा मसावी किती आहे? समूळ संख्यांचा मसावी 1 असतो. बरं, सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 10 गुणिले 11 म्हणजे 110. बरं, आता काय झालं? पट विचारली. आता पट म्हणजे काय असते? तुलना असते. पट म्हणजे तुलना, आणि तुलना म्हणजे काय असते? भागाकार असतो. मग भागाकार आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो. मग हा भागाकार आपण कसं लिहितो? तर ज्याला च्या जोडलेला आहे, तुलना करताना ज्याला च्या जोडलेला आहे तो आपण नेहमी काय करतो? छेदात घेतो. तो नेहमी आपण काय करतो? छेदात घेतो. आता इथं च्या कशाला जोडलेला आहे? मसावीला जोडलेला. म्हणून काय करणार आपण? मसावी किती आहे? 1 छेदात घेणार. उरलं काय? लसावी. ते अंशात घेणार. म्हणजे 110/1 म्हणजेच किती? 110 पट आहे. सोपा आहे हा घटक. ठीक आहे. पुढे याच्यानंतर आपण बघणार आहोत अपूर्णांकांचा मसावी व लसावी. बरं, इथं संख्या बघा किती आहेत? 3 संख्या आहेत. 22/15, 32/21 आणि 7/30. आता अपूर्णांकांचा मसावी किंवा अपूर्णांकांचा लसावी काढताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय असतं? अपूर्णांकांचा बघा, अपूर्णांकांचा मसावी. अपूर्णांकांचा मसावी म्हणजे काय असतो? अंशाचा मसावी. अंशाचा मसावी छेद. छेदाचा काय असतो? लसावी असतो. बरोबर. आणि अपूर्णांकाचा बघा, अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय असतो? अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. बरं, आता हे लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे. बघा, मसावी असेल, ऐका, मसावी असेल तर तो अंशाचा घ्यायचा. म्हणजे जे विचारलं आहे अपूर्णांकाचं ते अंशाचं घ्यायचं. उदाहरणार्थ अपूर्णांकाचा मसावी विचारला तर अंशाचा मसावी राहिलेलं छेदाचं. म्हणजे राहिलं काय? लसावी राहिला तो छेदाचा. अपूर्णांकाचा जर लसावी विचारला, अंशाचा लसावी राहिलं काय? मसावी ते छेदाचं. आलं लक्षात? आता येईल. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? 4 गोष्टी काढाव्या लागतात. काय काय काढावं लागतं? बघा, अंशाचा लसावी ही मसावी ही, बरोबर, आणि छेदाचा लसावी ही आणि मसावी ही. यासाठी आपण काय करू? इकडं अंश काढू. म्हणजे अंशाचा लसावी मसावी काढू आणि इकडं छेदाचा लसावी मसावी. आता अंश काय काय आहेत बघा? 22 आहे, बरोबर. 22ची फोड पाडतो मी. 2 गुणिले 11 फायनल झाली. 32ची फोड 2 गुणिले 16, पुन्हा 16ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 8, पुन्हा 8ची फोड 2 गुणिले, आता 8 म्हणजे 2चा घन आहे. मग मी इथं काय करतो? डायरेक्टच लिहितो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. फक्त शेवटी कन्फर्म करायचं. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. क्लिअर. आता 7ची फोड 7 1 7. ओके, अंश झाला. मग आता अंशाचा आपण मसावी काढून घेऊ. अंशाचा मसावी काढून घेऊ. मग अंशाचा मसावी काय आहे? बघा, मसावी म्हणजे काय? सामायिक अवयव. सामायिक म्हणजे सगळ्यात पाहिजे. बरं, आता सगळ्यात काय काय बघा? इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 नाही. म्हणजे याचा मसावी आला 1. बघा, मसावी किती आला? 1 आला. बरं, लसावी याचा अर्थ काय? जे सामायिक आहेत ते पण आणि असामायिक आहेत ते पण. मग काय काय येणार बघा? इथं 2 आहे, 2 आहेत, नाही इथं नाही, म्हणजे आपण फायनलची घेतो. 2 आहेत. बरं, 2 गुणिले, आता काय? बरं, आता हे सगळंच आहे. मग म्हणजे 2 2 4 4 2 8 8 2 16 गुणिले 7. मग आता 2 गुणिले 16 गुणिले 7 आणि काय राहिलं? 11 1 राहिलं बघा. इथं 11 1 राहिलं गुणिले 11 म्हणजे 16 2 32. 32 गुणिले 77 म्हणजे 7 2 14. हे 64 आणि 24 म्हणजे 24 64. हा अपूर्ण, हा याचा काय येईल? लसावी येईल. थोडंसं आपण हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. सेम छेदाचं बघायचं. आता छेद काय काय आहेत बघा? बघा, छेद काय काय आहेत? 1 आहे, 15. ठीक आहे. बरं, 15चा आपण फोड पाडू.
15ची फोड 3 गुणिले 5, 3 5 15, फायनल 21, 3 गुणिले 7, 3 7 21, आणि 30 म्हणजे काय 3 गुणिले 10, पुन्हा 10ची फोड काय निघते 3 गुणिले 2 गुणिले 5. ओके, मग आता मला फायनल अवयव बघायचे. बरं, आता मसावी बघा काय, मसावी काय आला, मसावी म्हणजे सामायिक बघा, इथं 3 आहे, 3 आहे, 3 आहे, म्हणजे 3 एक सामायिक आहे, बाकी काही सामायिक नाही, म्हणजे मसावी काय आला 3 आला. पुढं आता लसावी बघा, लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे सामायिक अवयव तर मला 3 घ्यायचेच आहेत, त्याच्याबरोबर 5 इथं आहे, मी 1 वेळा घेतो, 7 आहे 7 घेतलं, 2 आहे 2 घेतलं, म्हणजे 3 5 15, 15 2 30, 3 7 21, म्हणजे लसावी किती आला 210. बरोबर. मग आता इथं बघा काय म्हटलं आहे, अंशी यांचा मसावी आणि लसावी काढायचं. बरोबर. मग आता बघा मसावी काढायचं आहे, समजा काय काढायचं आहे मला, मसावी काढायचं. मग मसावी म्हणजे मी काय येणार आहे, अंशाचा मसावी, बरोबर ना, अंशाचा मसावी छेदाचा लसावी. मग आता अंशाचा मसावी किती आहे, अंश इकडं आहे छेद इकडं आहे, अंशाचा मसावी 1 आणि छेदाचा लसावी 210, म्हणून या अपूर्णांकाचा मसावी किती आला 1/210. आता याचा लसावी बघा, लसावी काय आला तर अंशाचा लसावी, जे विचारतं आहे ते अंशाचं आणि उरलेलं छेदाचं. बरं, अंशाचा लसावी किती आहे, अंशाचा लसावी आहे 2464 छेद 2464 छेदाचा मसावी, आता छेदाचा मसावी किती आहे 3 भागिले, म्हणजे हे आपलं काय राहणार आहे, उत्तर राहणार. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, छेदाचा मसावी बरोबर अंशाचा, म्हणजे छेदाचा आणि अंशाचा लसावी मसावी काढून घ्यायचा आणि हे फक्त ठेवायचं. बघा काही अडचण नसेल. हां, बरं. आता हे उदाहरणसुद्धा आपल्याला कशासाठी ठेवतो आहे मी, होमवर्कसाठी, कारण आपल्याला मसावी व लसावी आता आपलं भरपूर झालेलं आहे. आता इथं दशांश चिन्हांचा मसावी व लसावी महत्त्वाचा भाग आहे, दशांश चिन्हाचा मसावी व लसावी. बरं, हे करत असताना काय करायचं असतं, संख्या बघा किती तर 22.5, 0.75 आणि 15. काय करायचं, यांचे दशांश चिन्ह किंवा घरच समान करायचे. उदाहरणार्थ पहिला काय करायचं, जास्त घरं दशांश चिन्हानंतर किती आहेत, इथं आहेत, किती आहेत 2, मग ते दशांश चिन्ह आपण 2 घरं उजवीकडे सरकवतो. बरोबर, म्हणजे याचं मी करतो 75. आता 15 म्हणजे काय आहे, 15.0 असतं ना, मग हे दशांश चिन्ह हे एक घर आणि आणखी एक घर असं पुढं सरकलं, म्हणून काय झालं 1500. पुन्हा इथं हे दशांश चिन्ह मला 2 घर सरकवायचे आहेत, म्हणजे इथं एक गेलं, आणखी एक घर नाही, म्हणून मी तिथं 0 देतो, म्हणजे याची किंमत किती आली 2250. बघा काय करायचं आपल्याला, सोप्या पद्धतीत पहिलं दशांश चिन्ह सारखी करून घ्यायची, दशांश चिन्ह सारखी करून घ्यायची. म्हणजे आता मला पहिला काय करायचं, 2250, 75 आणि 1500 यांचा लसावी मसावी काढायचा. बरोबर ना, यांचा काय काढायचा, लसावी मसावी काढायचा. का, मी घरं समान करून घेतलेली आहे. बरं, आता यांचा लसावी मसावी काढण्यासाठी मी काय करणार, अवयव पाडणार, डायरेक्ट 2250चे अवयव पाडणार. बरोबर. बरं, आता इथं अवयव पाडत असताना बघा 2 आपण जायचं नाही, सोपं करायचं, म्हणजे 5 जातं बघा, डायरेक्ट 5 गुणिले 5 चोक 20, 5 5 25, 5 0 0. पुन्हा इथं 5 गुणिले, आता 45 म्हणजे काय, 5 90 ना, पुन्हा 90 म्हणजे काय 30 त्रिक 90, म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 30. पुन्हा 30ची फोड मी काय करतो बघा, 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 10. पुन्हा 10ची फोड 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. हे माझे फायनल अवयव 2250. 75चे फायनल अवयव 25 त्रिक 75. बरोबर, म्हणजे 3 गुणिले 25. बरं, पुन्हा 25ची फोड 3 गुणिले 5 गुणिले 5. हे याचे फायनल अवयव. बरं, पुन्हा 1500चे फायनल अवयव
1500चे फायनल अवयव काय आले 3 गुणिले 500. 500ची फोड बघा 3 गुणिले आता 5 गुणिले 100. 100ची पुन्हा फोड आली 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 50. पुन्हा 50ची फोड बघा 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 25. आणि 25ची फोड आली 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. हे याचे काय झाले फायनल अवयव. बरं आता याचा मला काय काढायचं आहे, याचा मला मसावी काढायचा. मसावी याचा अर्थ काय, मसावी याचा अर्थ सगळ्यामध्ये समान पाहिजे. बघा फायनल अवयव फक्त बघायचे. बरं याचे फायनल अवयव मी इथं थोडं वेगळ्या रंगाने होतो म्हणजे फायनल अवयव समजण्यासाठी. बरं आणि इथं बरं इथं काय आहे 5 आहे 5 आहे 5 आहे 5 आहे. बरं पुन्हा 5 आहे 5 आहे 5 आहे. बरं आता काय झालं इथं 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आहे म्हणजे सामायिक अवयव संपले. 5 5 25 25 त्रिक 75. बरं आता लसावी मी काढतो. लसावी काढताना मला काय पाहिजे आता सामायिक अवयव किती आले 5 गुणिले 5 गुणिले 3. आता असामायिक बघा आता इथं बघा हे 2 समान आहे हे 2 समान आहे म्हणजे 2 घेतलं. आणि काय राहिले का आता समान इथं 5 आहे इथं 5 आहे म्हणजे हे 5 घेतलं. आता इथं राहिलं 3 3 इथं आहे का कुठं नाही म्हणजे 3 आणि इथं राहिलं 2 म्हणजे या सगळ्यांचा मला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. 5 5 25 25 त्रिक 75 75 दोन्ही 150 5 त्रिक 15 15 दोन्ही 30 म्हणजे 15 त्रिक 45 45 म्हणजे किती आले 4500. बरं म्हणजे याचा गुणाकार किती आला 4500. बरं बघा मी आता इथं घेतो या इथं घेतो समजा इथून इथं घेतो. समजा माझ्याकडे आता मसावी किती आला बघा मसावी किती आला होता 75 आला होता हां. आणि लसावी किती आला होता इथं लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार किती आला होता 4500 बरोबर. पण मगाशी आपण काय केलं होतं दशांशचिन्ह समान केली होती ना म्हणजे दशांशचिन्ह उजवीकडे सरकवली होती. मग आता ती पुन्हा आहेत तशी परत द्यायला पाहिजेत. मग आता 75 म्हणजे काय असतं 75.0 असतं. मग पुन्हा हे दशांशचिन्ह मी काय करतो 2 घरं डावीकडं म्हणजे माझं उत्तर येणार आहे 0.75. सेम 4500 म्हणजे 4500 पॉईंट असतं. हे दशांशचिन्ह 2 घरं म्हणजे इथं येणार म्हणजे लसावी किती येणार 45 मसावी किती येणार 0.75. हे आपलं काय असेल उत्तर असेल. फक्त काय करायचं दशांशचिन्ह जसं आपण देतो तसं परत घ्यायला विसरायचं नाही हे यात महत्त्वाचं. बघा पुढचा प्रश्न बघा थोडंसं हे वरच्या उदाहरणातलं बघा 2 आता लसावी मसावीवरील इतर उदाहरण. इथं काय म्हटलं आहे 2 संख्यांचा गुणाकार 210 आहे मसावी 12 असल्यास लसावी किती. सोपं असतं मसावी आणि लसावीचं म्हणजे संबंध काय असतो तर लसावी गुणिले मसावी पूर्ण लिहितो काय असतं लसावी गुणिले मसावी म्हणजेच काय असतो त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. बघा मसावी गुणिले लसावी म्हणजे काय असतो त्या 2 संख्यांचा काय असतो गुणाकार असतो. बरं 2 संख्यांचा गुणाकार किती दिला आहे 210 दिला आहे. मग लसावी काढायचा आहे मसावी 12 आहे 12 गुणाकारात आहे मग पलीकडे जाताना काय होणार 12 भागाकारात होणार. बघा म्हणजे 210 भागिले 12 मग 210 भागिले 12 म्हणजे इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक असेल कदाचित इथं 210 नाही इथं 2160 आहे. बघा बघा इथं 2160 आहे हां 2160. 12 एके 12 12 एके 12 उरले 9 12 8 96 आणि वरचा एक 0 म्हणजे किती आले 180. हा काय असेल लसावी. इथं बघा 2 संख्यांचा गुणाकार दिला आहे 588
मसावी 7 असल्यास लसावी किती? आपल्याला माहीत आहे काय, दोन संख्यांचा गुणाकार बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 588. लसावी काढायचा आहे, मसावी 7. आता लसावी बरोबर काय करूया आपण, 7 गुणाकार आता इकडे येताना भागाकार. 7 एके 7, 7 8 56, उरले 2, 7 चोक 28. म्हणजे लसावी किती येईल? लसावी येईल 84. ओके. पुन्हा आता इथं हा सुद्धा आपल्याला काय करूया आपण, होमवर्कला देतो का, कारण अशी 2-3 उदाहरणं झालेली आहेत. नेक्स्ट बघा, दोन संख्यांचा लसावी 255 व मसावी 1 आहे. जर त्यातली पहिली संख्या 17 असल्यास दुसरी संख्या. सोपं काय बघा, आपल्याला काय माहीत आहे, दोन संख्यांचा गुणाकार. बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आता दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय, पहिली संख्या 17 आहे, दुसरी संख्या माहीत आहे का आपल्याला, नाही, तीच आपल्याला काढायची. लसावी किती आला? 255. मसावी किती आला? 1. बरं, आता काय झालं, 255 एके 255. इथं मी x ठेवतो. 17 गुणाकार, आता इकडे येताना भागाकार. मग 17 एके 17, पुन्हा 17 एके 17, उरले 8. 17 आणि 8 85, 17 5 85. म्हणजे दुसरी संख्या काय असेल? 15. x बरोबर 15 म्हणजेच काय असेल, दुसरी संख्या ही 15 असेल. बघा, खूप सोपं आहे, फक्त थोडंसं काळजीपूर्वक करावं लागेल. आता इथं काय म्हटलं बघा, दोन संख्या, एक 4x आहे, एक 6x. दोन संख्या 4x व 6x असून यांचा मसावी 16 आहे तर व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती? बघा, आता इथं काय दिलेलं आहे, दोन संख्या. मग आपल्याला माहीत आहे की बाबा काय आहे, काय असतं, दोन संख्यांचा गुणाकार. बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो, लसावी गुणिले मसावी. मग दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे कुठल्या संख्या आहेत त्या, एक आहे 4x, दुसरी आहे 6x. यांचा गुणाकार बरोबर लसावी किती आहे? 96. मसावी किती आहे? 16. बरं, 4x गुणिले 6x. इथं काय होत असतं, इथं फक्त x चा गुणाकार होत नाही, इथं 4 गुणिले 6 होतं आधी. 4 गुणिले 6, 4 7 24, आणि नंतर x गुणिले x वर्ग हे सुद्धा होतं. म्हणून काय येतं, x गुणिले x वर्ग. म्हणजे काय येतं इथं, यांचा गुणाकार 24x वर्ग बरोबर. आता 16 गुणिले 96. मी काय करतो, मी गुणाकार करत नाही, ठेवतो का, मला 24 इकडे भागाकारात न्यायचं. बरं, x वर्ग बरोबर 24x वर्ग म्हणजे काय असतं, 24 गुणिले x वर्ग असतं. मग आता 24 गुणाकार, आता इकडे येताना काय होतो, भागाकार, बरोबर. मग आता बघा, 4 चौक 16, 4 7 24, 2 2 4, 2 3 6, 3 1 3, 3 3 9, 3 2 6, 32, 32 2 64. आता 64 काय आलं, x वर्ग आलं, म्हणून xची किंमत किती येईल, 64चं वर्गमूळ किती येईल, 8 येईल. म्हणून 8 ही काय असेल, xची किंमत. बघा, इथंसुद्धा सेम उदाहरण, इथंसुद्धा सेम उदाहरण. काय, दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 16 आहे, तर x बरोबर किती? पुन्हा बघा, आपल्याला माहीत आहे की दोन संख्यांचा गुणाकार. बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. बघा, लसावी गुणिले मसावी. दोन संख्या म्हणजे पहिली संख्या काय आहे, 6x, दुसरी संख्या 8x. बरं, लसावी किती आहे, 168. मसावी किती आहे, 14. बरं, यांचा गुणाकार म्हणजे पहिलं काम काय होणार, 6 गुणिले 8, 6 8 48, आणि हे x गुणिले x वर्ग,
बरोबर 168 गुणिले 14 मी आहे तसं ठेवतो. 168 गुणिले 14 एक्स वर्ग. आता हे 48 म्हणजे 48 एक्स वर्ग म्हणजे काय असतं? 48 गुणिले एक्स वर्ग असतं. मग हे 48 काय होणार? भागाकार. बरोबर. मग आता बघा यांचा भागाकार आपण करूया. बेस 7 14, बे 2 4, बे 4 8. बघा 24 एके 24. हां, किंवा इथं बघा बे की बे 2 4, बे 8 16, बे 4 8, 12 एके 12, 12 7 84. म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती आलं? 7 7 49. एक्स वर्ग बरोबर 49 आलं. मग एक्स बरोबर काय होणार? 49चं वर्गमूळ. म्हणून एक्स बरोबर किती येईल? 7. म्हणून एक्सची किंमत आपल्याला किती आली? 7. तर या ठिकाणी आपल्याला लसावी व मसावीचा भाग 1 संपलेला आहे. ठीक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 बघूया. ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू. सराव करा. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. जितकं समजत नाही तितक्या वेळा व्हिडिओ रिपीट बघा आणि त्याच्यानंतर आपण सर्वांनी पुढचा भाग 2 लवकरच आपण पाहू. ओके, थँक्यू.